तुम्ही जो आता फ्रेममध्ये होळी स्पेशल व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडमध्ये सांगितलं आहे. हा जो व्हिडिओ आहे तुम्ही CapCutमधून क्रिएट केला आहे. जर तुम्हाला पण अशा तुमच्या स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व एडिटिंग सांगितलं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी CapCut तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण CapCut ओपन केले. CapCut ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर खाली येते थोडं स्क्रोल करायचं, रेशोचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून ओपन सोर्स इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून तुमचा जो फोटो असेल सेट नसेल बसला तर इथून सेट करायचा आहे. फोटो सेट झाल्यानंतर फोटोच्या पहिल्यांदा जुटायचं आहे. खाली इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ आपण दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. बीटमा व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली थोडं इथं स्क्रोल करायचं. मग एक्स्ट्रा कडूचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्या फोटोवरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढं हे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. तर इथपर्यंत नेऊया आपण. नेल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, हा जो बीट मोड आहे ना त्यामधले जे आपण बीट दिलेत जिथून चेंज होतील तिथून फोटो स्पीड करायचा आहे. तर पहिली बीट आपले इथे चेंज होते. तर ठीक आहे, इथून चेंज होते ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते इथून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीटमध्ये आपण तुम्हाला स्प्लिट करून द्यायचा आहे. फोटो स्प्लिट केल्यानंतर इथून हा जो बीट मोड असेल ना इथून डिलीट करायचा आहे. सिम्पली डिलीट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, इथून आपण PNG दिल्या दोन PNG तर ते तुम्हाला इथून ॲड करायच्यात. तर त्या कशा ॲड करायच्यात, पहिले आपले कुठे इथे इथून म्हणजे जे सॉंगचं लिरिक्स आहे ते इथून येतं आहे. ठीक आहे, इथे येते. इथे आल्यानंतर सिम्पली इथे खाली ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि PNG इथून तुम्हाला ॲड करायचं आहे. तर ठीक आहे, इथून हे PNG इथून ॲड केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून मध्ये एक इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा, तो इथून तुम्हाला सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता ह्या ज्या PNGची लेंथ असेल जेवढे हे लिरिक्स आहे तिथपर्यंत ठेवायचे. इथपर्यंत लिरिक्स आहे इथून वाढवूया. ठीक आहे, कमी जास्त इथून तुम्ही ही लेअरवरती क्लिक करून करू शकता. तर आता आपले हे PNG आपल्याला डुप्लिकेट करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आणि दुसरं PNG इथून तुम्हाला ॲड करायचं आहे. आणि पुढं पण 2 PNG असतील त्याचं सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे इथून ॲड करून घ्यायचं. तर ठीक आहे, तर इथून तुम्हाला आता काय करायचं, फोटो आणि PNG तुम्हाला ॲड करून घ्यायच्यात. तर मी पण घेतो, तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण ॲड करून घेतले. PNG सुद्धा इथून ॲड करून घेतले. ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून कंबोमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल डिस्टोल लेफ्टचा, तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढचं फोटो सिम्पली आपल्या कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चं तो बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 1चे तो बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला झूम 1चे तो बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला पॉपिंग कॅन्डीचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चं ते बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 1चे ते बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चं ते बॅक सिलेक्ट करायचं. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 1चे ते बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला तर पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधलाच स्लाईड अँड वेव्हचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला तर पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधलाच वेव्ह अँड स्लाईडचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधलाच सिम्पली वेव्हचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधलाच प्लांडमा 1चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला तर पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला प्लांडमा 2चे ते पॅक सिलेक्ट करून घ्यायचा. पुन्हा आपल्याला तरी पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधलाच हा जो आपला आहे ना स्लाईड अँड वेव्हचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला तरी पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला तरी पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला तरी पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा तो बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला तरी पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला डिस्टोल लेफ्टचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला तरी पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ ॲक्टवरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इंट्रो आणि आउट्रोमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या ज्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली पहिले जे 4 फोटो आहेत त्या 4 फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर लेंथ ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड ठेवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे.
आता सिम्पली हा जो आपला आहे ना 3 सेकंद आहे तिथला फोटो आहे, जे तो आपण स्प्लिट केला ते तेच आहे. इथे आल्यानंतर बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये किंवा क्लोनच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल. ग्लोईंग डबल्स इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या वेगची लेंथ असं सिम्पली हा जो आपला 5 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला इथे तुम्ही बघू शकाल की 7 सेकंद आहे तिथला फोटो आहे, जे तुम्हाला स्प्लिट केला आहे तिथेच. आणि पुन्हा आपल्या बॉडी इफेक्टवरती क्लिक करून क्लोनच्याच ऑप्शनमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फ्रॅगमेंट क्लोनचा, तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली आपल्या 9 सेकंदाच्या मागच्या फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली आता हा जो आपला आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की हा जो आपला 11 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ एडिटवरती क्लिक करून रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंग शर्ट्स, इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असे सिम्पली शेवटून जो दुसरा फोटो आहे त्या संपूर्ण फोटोला द्यायची. दिल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.